अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह दारू दाता अल्लाह दारू दाता अल्लाह दारू दाता अल्लाह दारू दाता अल्लाह बिगड़ना कोई अल्लाह बिगड़ना कोई अल्लाह बिगड़ना कोई अल्लाह बिगड़ना कोई अल्लाह खिलावे 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 अल्लाह दारू दाता मुळातच धर्म हा लोकांना जोडण्यासाठी असतो आणि धर्माची पहिली शिकवण हा मानवतावाद असते. जो माणूस मानवतावादच पाळत नाही तो धार्मिक असू शकत नाही. त्यांच्या वक्तव्याच्या शब्दातून महाराजांचं पूर्वग्रह आणि अज्ञान प्रकट होतो. त्यांना इस्लामबद्दल जर माहिती नसेल तर त्यांनी इस्लामबद्दल माहिती घेऊन बोलावं अशी अपेक्षा असते. काही माहिती नसताना बोलणं, कारण की एका ठिकाणी जर तुम्ही हे विधानं पाहिले आणि एकीकडनं संपूर्ण संत परंपरा पाहिली ज्याची आपण पाईक आहोत, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत रामदेव, सर्व परंपरा संतांची, हे सर्व इस्लामच्या या सर्व शिकवणीला ते खूप आदर आणि प्रेम करायचे. संत तुकारामचा अभंग आहे अल्लाह एक तू नबी एक तू. त्यानंतर संत नामदेव महाराजांचा अभंग आहे अल्लाह तू गनी. संत एकनाथ महाराजांचा आहे मौला रखेंगा वैसा ही रहना. संत बहिणाबाईंचा आहे आणि संत तुकडोजी महाराजांचा आहे की मोहम्मदाचा उपदेश एक नव्हे एकाच देशासाठी. अर्थात आपला आहे की तुकाराम महाराजाच्या भूमीत चाललं तरी काय. आता तुकाराम महाराज आणि मुसलमान यांचं जर आपण हे बघितलं की यांची दोस्ती मोहम्मद शेख बाबा यांच्याबरोबर आणि तुकाराम महाराजाची ज्यावेळेस तिथून पालखी निघते अंगडच्या वलीच्या दरबारात आजही मुक्काम करते आणि तिथे त्याच्यानंतर प्रस्थान करते. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे आणि एकेश्वरवादाचा जो मेसेज आहे, जो संदेश आहे, तो त्यांनी सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर देशात पोचवलेला आहे. असं असताना या संत महंतांना तुकाराम महाराज कळत नाही का? संत तुकाराम, अनेक थोर आपले महात्मे हे सगळे एकाच पेजवर कशासाठी होते का सर्वजण मानवता धर्मासाठी एकाच पेजवर असणार. मग तो कोणताही धर्म असो, मानवतावादाच्या जेवढ्या शिकवणी आहेत त्या सगळ्या धर्मामध्ये कॉमन आहेत. खोटं बोलू नका, अत्याचार करू नका, वाईट पद्धतीने वागू नका, हे तर सर्वच धर्मांनी शिकवलं. जोपर्यंत आपण मानवता धर्माकडे येत नाही तोपर्यंत आपण धर्माकडे जाऊ शकत नाही. इंटरनेटवर फॅक्ट चेक नावाचा एक सॉफ्टवेअर असतो. कोणतंही वक्तव्य असलं तर 2 मिनिटात आपल्याला कळतं हे कितपत खरं आणि कितपत खोटं आहे. ज्या प्रकारे असं सांगण्यात आलं का लाखो मुस्लिम सुशिक्षित विचारवंत हे इस्लाम सोडत आहे. इस्लामची एक्स मुस्लिम नावाची वेबसाईट आहे, सर्वांनी जाऊन हे चेक करावं. त्याचे रेफरन्स घेतो हेच मला कळत नाही आहे का. तर कुठून काही माहिती आणायची आणि काही माहितीची शहनिशा न करता एवढ्या मोठ्या माणसाने म्हणजे अशा प्रकारचे धार्मिक लोकांनी वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हे लोकच ठरवतील. की मुस्लिम समाजाची धार्मिक कोणताही कार्यक्रम असो किंवा सामाजिक असो याच्यावर नाव ठेवले जात असताना मुस्लिम समाज व्यक्त होत नाही, याबाबत आपण काय? व्यक्त करण्याच्या पद्धती असतात आणि त्याचे योग्य प्लॅटफॉर्म असतात. आपल्याला माहिती आहे का त्यांना किती योग्य प्लॅटफॉर्म मिळतं. माध्यमांच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना कुठं त्यांना प्रतिदिन मिळतं हे तर सर्वश्रुत आहे. परंतु आपण आता सोशल मीडियाचा उपयोग करून चांगल्या प्रकारे आपल्या भावना पॉझिटिव्ह अँगलमध्ये मांडायला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये जातीय सलोखा, स्नेह आणि शांती प्रस्थापितच राहायला पाहिजे. असं करून घटनेच्या चौकटीत राहून आपण आपले चांगल्या प्रकारे विचार व्यक्त करायला हवे. त्याला मला वाटत नाही का कोणती आपल्यावर अडथळा आहे. झिरो न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण विशेष चर्चा करणार आहोत तुकाराम महाराजांच्या भूमीत चाललं तरी काय या विषयावर.
आणि या विषयाला न्याय देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आर्किटेक्ट अर्शद शेख. सर, आपण आता काल परवाचं जे उदाहरण बघितलं, काल परवा एका संतांनी महंतांनी रामगिरी महाराजांनी वादग्रस्त विधान केलं आणि या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या मुस्लिम समाजाच्या वतीने प्रतिक्रिया उमटल्या. आणि हे घडत असताना मला तुम्हाला हा प्रश्न आहे की ह्या महाराष्ट्रात चाललं तरी काय? आमचा महाराष्ट्र हा संताची भूमी आहे. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर विचारसरणीने प्रेरित आहे आणि हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळं असे विधानं, अशा पद्धतीचे भूलथाप्या यामुळे लोक इथले दिशाभूल होणार नाहीत याचा मला विश्वास आहे. की महाराजांनी जे काल विधान केलेलं आहे त्याच्यामध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबाबतही आहे आणि मुस्लिम समाजाच्या आचरणाविषयी ते म्हणाले. हे कितपत योग्य आणि याला आपण आपली काय प्रतिक्रिया? महाराजांचे आरोप निराधार, तथ्यहीन आणि तद्दन खोटे आहेत. मला असं वाटतं की विचारांचा मुकाबला विचारांनी व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी चुकीचे विचार मांडले, दिशाभूल करणारे विचार मांडले, असत्य विचार मांडले, आपण त्याचा उत्तर अगदी ठोसपणे तथ्याने द्यावा. त्याचा उत्तर आपण एक पॉझिटिव्ह द्यावा आणि सत्य लोकांसमोर आणावा, यासाठी आपण आग्रही असलो पाहिजे. मुळातच धर्म हा लोकांना जोडण्यासाठी असतो आणि धर्माची पहिली शिकवण हा मानवतावाद असते. जो माणूस मानवतावादच पाळत नाही तो धार्मिक असू शकत नाही. त्यांच्या वक्तव्याच्या शब्दातून महाराजांचं पूर्वग्रह आणि अज्ञान प्रकट होतो. त्यांना इस्लामबद्दल जर माहिती नसेल तर त्यांनी इस्लामबद्दल माहिती घेऊन बोलावं अशी अपेक्षा असते. काही माहिती नसताना बोलणं, कारण की एका ठिकाणी जर तुम्ही हे विधानं पाहिले आणि एकीकडनं संपूर्ण संत परंपरा पाहिली ज्याची आपण पाईक आहोत, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत रामदेव, सर्व परंपरा संतांची, हे सर्व इस्लामच्या या सर्व शिकवणीला ते खूप आदराने प्रेम करायचे. संत तुकारामचा अभंग आहे अल्लाह एक तू नबी एक तू. त्यानंतर संत नामदेव महाराजांचा अभंग आहे अल्लाह तू गनी. संत एकनाथ महाराजांचा आहे मौला रखेंगा वैसा ही रहना. संत बहिणाबाईंचा आहे आणि संत तुकडोजी महाराजांचा आहे की मोहम्मदाचा उपदेश एक नव्हे एकाच देशासाठी, अर्थात संपूर्ण विश्वासाठी मोहम्मदचा उपदेश आहे. जर आमची संत परंपरा ज्यांची आपण पाईक आहोत ते अशा पद्धतीने जर पैगंबरांना आणि इस्लामला मांडणी करत असतील तर मग आपण त्यांचं ऐकायचं का अन्य कोणाचं ऐकायचं? त्यामध्ये एक प्रश्न मला सातत्याने झाला. आता आपण तुकाराम महाराज विषयच आपला आहे की तुकाराम महाराजाच्या भूमीत चाललं तरी काय. आता तुकाराम महाराज आणि मुसलमान यांचं जर आपण हे बघितलं की यांची दोस्ती मोहम्मद शेख बाबा यांच्याबरोबर आणि तुकाराम महाराजाची ज्यावेळेस तिथून पालखी निघते अंगडच्या वलीच्या दरबारात आजही मुक्काम करते आणि तिथे त्याच्यानंतर प्रस्थान करते. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहेत आणि एकेश्वरवादाचा जो मेसेज आहे, जो संदेश आहे, तो त्यांनी सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर देशात पोहोचवलेला आहे. असं असताना या संत महंतांना तुकाराम महाराज कळत नाही का? संत तुकाराम, अनेक थोर आपले महात्मे हे सगळे एकाच पेजवर कशासाठी होते का सर्वजण मानवता धर्मासाठी एकाच पेजवर असणार. मग तो कोणताही धर्म असो, मानवतावादाच्या जेवढ्या शिकवणी आहेत त्या सगळ्या धर्मामध्ये कॉमन आहेत. खोटं बोलू नका, अत्याचार करू नका, वाईट पद्धतीने वागू नका, हे त्या सर्वच धर्मांनी शिकवलं. जोपर्यंत आपण मानवता धर्माकडे येत नाही तोपर्यंत आपण धर्माकडे जाऊ शकत नाही. धर्म माणसाला जोडतो, प्रेम करणं शिकवतो, लोक दुसऱ्या धर्माचा आदर करणं शिकवतो आणि योग्य प्रकारे सहजीवन शिकवतो. हेच आमच्या संत महात्मांची आम्हाला शिकवण आहे आणि ह्याचेच आपण अनेक वर्षापासून इथं आपण करत गेलो. यामुळेच आमच्या संस्कृतीला गंगा जमुना संस्कृती म्हणतात.
नाही, महाराष्ट्राचा जर विचार केला आपण आता महाराष्ट्रात हे अशा प्रकारचं कधीच वादळ नव्हतं. आपण त्याच्यासाठी केलं की महाराष्ट्र म्हणले की सर्वात पुरोगामी विचारसरणीचा भूभाग राज्य, आणि महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्याही प्रकारचे हिंदू मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात नव्हते. आणि आजही राजकीय पटलावर दिसत असले तरी लोकांमध्ये नाही. परंतु जो तरुण आहे हा तरुण या लोकांच्या ज्या बोलण्यामध्ये येतो आणि थोडासा भरकटला जातो. याविषयी तुम्ही काय म्हणता? पहा, आता तरुण लोक सगळ्या गोष्टी चेक करतात. आपल्याला इंटरनेटवर फॅक्ट चेक नावाचा एक सॉफ्टवेअर असतो. कोणतंही वक्तव्य असलं तर 2 मिनिटात आपल्याला कळतं हे कितपत खरं आणि कितपत खोटं आहे. ज्या प्रकारे असं सांगण्यात आलं का लाखो मुस्लिम सुशिक्षित विचारवंत हे इस्लाम सोडत आहे. इस्लामची एक्स मुस्लिम नावाची वेबसाईट आहे. सर्वांनी जाऊन हे चेक करावं तर किती लोकांनी, किती मुस्लिमांनी आणि कोणत्या पाकिस्तानचं रेफरन्स आपल्याकडे कशाच सांगायचं ते. म्हणजे आता कधीपासून आपण पाकिस्तानचे रेफरन्स घेतो हेच मला कळत नाही आहे का. तर कुठून काही माहिती आणायची आणि काही माहितीची शहनिशा न करता एवढ्या मोठ्या माणसाने म्हणजे अशा प्रकारचे धार्मिक लोकांनी वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हे लोकच ठरवतील. सर्व आपण जर बघितलं की एक समाज उठलेला आहे, एक समाज आपल्या प्रतिक्रिया मांडतो आहे. दुसरीकडे जी पुरोगामी म्हणणारी जी लोक आहेत ती व्यक्त न होणे याची खंत वाटत नाही कधी? पुरोगामी आता व्यक्त होतीलच नाही. म्हणजे आता विषय एकदा कळालं कोण काय बोलतं काय नाही बोलतं. विचारवंताला प्रतिक्रिया देण्यात थोडासा वेळ लागतो, पण जेव्हा ते विचार देतील, प्रतिक्रिया देतील, तेव्हा निश्चितच लोकांना कळून चुकेल का पुरोगामी लोकांच्या महाराष्ट्रात प्रतिक्रिया काय आहेत. तर याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा जर विचार केला तर मला एक कळलेलं नाही आहे की मुस्लिम समाजाची धार्मिक कोणताही कार्यक्रम असो किंवा सामाजिक हे असो याच्यावर नाव ठेवले जात असताना मुस्लिम समाज व्यक्त होत नाही. याबाबत आपण काय म्हणतो? व्यक्त करण्याच्या पद्धती असतात आणि त्याचे योग्य प्लॅटफॉर्म असतात. आपल्याला माहिती आहे का त्यांना किती योग्य प्लॅटफॉर्म मिळतं. माध्यमांच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना कुठं त्यांना प्रतिनिधी मिळतं हे तर सर्वश्रुत आहे. परंतु आपण आता सोशल मीडियाचा उपयोग करून चांगल्या प्रकारे आपल्या भावना पॉझिटिव्ह अँगलमध्ये मांडायला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये जातीय सलोखा, स्नेह आणि शांती प्रस्थापितच राहायला पाहिजे. असं करून घटनेच्या चौकटीत राहून आपण आपले चांगल्या प्रकारे विचार व्यक्त करायला हवे. त्याला मला वाटत नाही का कोणती आपल्यावर अडथळा आहे. नाही, व्यक्त होणं, मी आता जो प्रश्न विचारलेला आहे की व्यक्त होण्याच्या प्रक्रिया याच्यामध्ये की नमाज हा प्रश्न या विषयाला घेऊन मध्यंतरीच्या काळात आपण UP बिहारमध्ये सगळं बघितलेलं आहे की रेल्वे स्टेशनवर तू जर नमाज कुठंतरी पठत असेल तर त्याला आणि म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीला काय केलं त्यांनी वारंवार केलं आणि लोकांच्या मनामध्ये हे सांगितलं की नमाज पढणं काहीतरी गुन्हा आहे. अशा बऱ्याचशा मुस्लिम धार्मिक पद्धती या मुस्लिमांनी व्यक्त न झाल्यामुळे त्या समाजामध्ये आणि भारतीय समाजामध्ये जनरली निर्माण झाली. हां, तर याच्याविषयी याविषयी मी पूर्णपणे सहमत आहे की या समाजाने चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हावे, जेणेकरून आपल्या सहजीवन सोपं होईल आणि आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज आणि दुर्भावना आहे ते दूर होतील. यासाठी मी या विषयावर एक संपूर्णपणे एक पुस्तक लिहिलेलं आहे इस्लामवर, इस्लामबद्दल गैरसमज आणि त्याचं ते सर्व संकल्पना वगैरे चांगल्या पद्धतीने 350 पेजेसमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आपण जे विचारवंत लोक आहेत, जे सुशिक्षित लोक आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे व्यक्त झालं तर आमचे जे नॉन मुस्लिम बंधू आहेत त्यांचे गैरसमज दूर होतील आणि अशा भूलथापांना ते बळी पडणार नाही. 2 घटना आहेत का, एक लिखित आणि एक अलिखित. लिखित विषयी जर आपण बोललं तर लिखित घटना या एका विशिष्ट समाजाविरुद्धच वापरले जातात. आणि हे जर प्रकरण आपण बघितलं की रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं, दुसऱ्या ठिकाणी मुख्यमंत्री हे स्पष्ट करतायत की महाराजांना आम्ही यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. आणि दुसरीकडं मुस्लिम जे हे आहे धर्मगुरू आहे यांच्यावर कारवाई केली गेली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा भेदभाव आहे का?
भेदभाव जर शासन करत जरी असेल तर लोकांनी डोळे बंद केलेले नाही. लोकांना सगळं कळतं का हे विषय कशासाठी चालू आहे आणि कोण करतंय आणि याचा उद्देश काय आहे. त्यामुळं मला वाटतं का महाराष्ट्राची जनता या भूल थापांना आणि अशा ह्याला बळी पडणार अजिबातच नाही. त्याचा काही जास्त परिणाम होणार नाही. हे जे शासन जर करत जरी असेल, जे कोणी करत असेल, त्याचा काही फारसा परिणाम मला दिसत नाही. प्रश्न हा सुद्धा आता निर्माण होतो की राजकारण आलं की याच्यापूर्वी राजकारण होतं देशामध्ये. यशवंतराव चव्हाणाचं असेल, शरद पवारांचं असेल, आता बरीच पुरोगामी विचारसरणीची नेते मंडळी आले आहे. पण एक विशिष्ट जे नेते मंडळी आहे ते धर्माच्या पलीकडे जात नाही. हे यामुळं या महाराष्ट्रामध्ये एक मध्यंतरीच्या काळामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली होती. महाराष्ट्र जो प्रगतीच्याकडे वाटेवर होता तो अधोगतीकडे जात आहे. यासाठी आपण काय म्हणतो? आपण राजकारणाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे. दुसरं असं आहे की जेव्हा राजकारणी डिलिव्हर करण्यात म्हणजे त्यांनी केलेले जे आश्वासन पूर्ण करण्यात किंवा डेव्हलपमेंटमध्ये फेल होतो त्यावेळेस धर्म आणि जातीचं राजकारण हा शेवटचा पर्याय असतो. म्हणून जेव्हा केव्हा धर्माचं नाव आलं, जातीचं नाव आलं, त्यावेळेस समजून जायचं की आता ह्यांच्याकडं डेव्हलपमेंटचं आणि विकासाचं काही मुद्दा राहिलेला नाहीये. म्हणून आता हे धर्माचा मुद्दा काढतायत. आणि यासाठी आत्ताची जे नवीन पिढी आहे ती खूप चांगल्या प्रकारे सजग झालेली आहे. गेल्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलेलंच आहे की लोकांनी जाती धर्माच्या नावावर त्या प्रकारे वोट दिले नाही ज्या प्रकारे त्यांना गृहीत धरण्यात आलं होतं. आणि एक चांगल्या प्रकारे सर्वांनी मिळून एका चांगल्या भारताच्या भविष्यासाठी वोट दिलेले आहेत. हे आपण गेल्या इलेक्शनमध्ये पाहिलं. शेवटचा प्रश्न माझा आहे की आपण जर संतांच्या तुकाराम महाराजांच्या यांना बघितलंय की तुकाराम महाराज आणि सुफी संत हा विषय सर्व महाराष्ट्रामध्ये वारंवार व्यक्त केला, अभ्यास केला जातो, त्या चर्चा होत असते. परंतु आत्ताच्या काळामध्ये आता संतांची परंपरा तर राहिलेली नाही जवळजवळ. आता संत म्हणल्यावर आता गंमत कशी की तुकाराम महाराज ज्यावेळेस निघत होते तर कोणतेही गाडी येत नव्हते, त्याच्यात बसत नव्हते, कार्यक्रमाला जात नव्हते. ते जात होते त्या परमेश्वराच्या, त्या पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊन ते लोकांना संदेश देत होते, सामाजिक संदेश देत होते. आणि त्या सामाजिक संदेशामधनं राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. असेच मुस्लिम सुफी संतसुद्धा ह्या पद्धतीने कार्य करत होते. परंतु आज त्यांच्याकडं त्या आत्ताच्यासारखे सोशल मीडिया नाही, त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. परंतु त्यांनी जे काम केलं होतं ते मनापासून केलं होतं. आणि दोन जाती नाही, महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांना एकत्रित ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. आज ते होत नाही. आज त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? अगदी योग्य म्हणालात आपण. उर्दूमध्ये एक म्हण आहे पहा. उर्दूमध्ये म्हण अशी आहे की बुराई बुरो के शर से नहीं फैलती, बुराई अच्छों के खामोशी से फैलती. आमच्या समाजाचं दुर्भाग्य म्हणजे आपल्या संबंध समाजाचं दुर्भाग्य हे आहे की समाजाचे चांगले लोक निशब्द झाले. ते व्यक्त व्हायला तयार नाही, ते दिशा दाखवायला तयार नाही. जोपर्यंत समाजाचे चांगले लोक पुढे येणार नाहीत आणि ते समाजाची योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणार नाही तोपर्यंत आपण समाजामध्ये फार काही बदल आपण पाहू शकणार नाही. संतांच्या ज्या काम आहेत, वारकरी समाज फार मोठा आहे महाराष्ट्रात. आज सुद्धा एक मोठी परंपरा आहे वारकरींची. पुरोगामी लोकांची सुद्धा एक खूप मोठी इथे फार मोठे लोक आहेत पुरोगामी. आपल्या मानवतावादी, लोकशाहीवादी अशा अनेक संघटना इथे कार्यरत आहेत. आणि यामुळेच महाराष्ट्र आज पुरोगामी आहे. परंतु या संघटनांनी जास्त चांगल्या पद्धतीने, जास्त संघटित होऊन आणि योग्य प्रकारे लोकांचं मार्गदर्शन करायला पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल अनेक लोक बोलतात. मी शेवटी शिवाजी महाराजांचा इस्लामबद्दल कोट आपल्या समोर ठेवतो. शिवाजी महाराजांनी औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज असं लिहितात की कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते आसमानी किताब आहे. यात ईश्वराला जगाचा ईश्वर म्हटलेला आहे, फक्त मुसलमानाचा ईश्वर म्हटलेला नाही. कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापायी एक आहेत. म्हणून जाती धर्माच्या नावावर जुलूम करणे खुद्द भगवंताशी वैर आहे. अशा आपल्या ह्या परंपरा
शिवाजी महाराजांच्या परंपरा, फुले शाहू आंबेडकरांच्या शिकवणी, मानवतावादीच्या समानतेच्या शिकवणी, बंधुभावाच्या शिकवणी आणि संत परंपरेचा मोठा वारसा आपल्याला. तर या आपण सर्वजण या संबंध वारशाचा आपण पाईक आहोत आणि याचे ध्वजरोहक आहोत. आपण याच परंपरेला पुढे नेलं पाहिजे. अशा सर्व प्रवृत्तीला जे समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, जे समाजामध्ये दरी आणि फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि धर्माच्या नावावर, धर्माचा अर्थच लोकांना जर जोडणं होत असेल तर या आपण सर्वात प्रथम मानवतावादीचा धर्म पाळूया. सर्वजण एकत्र येऊन जातीय सलोखा, शांती आणि स्नेह बाळगूया आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे नेऊया, त्याचा विकास करूया. तर आपल्याबरोबर होते आर्किटेक्ट अर्शद सर. तर त्यांनी एक फार चांगली आज जे आपण जी चर्चा केली ती तुकाराम महाराजच्या भूमीत चाललं तरी काय. आणि ज्यावेळेस आपण बघतो की तुकाराम महाराजाची पालखी आजही उठते आणि अनगड शाह बाबाच्या इथं दरबारी मुकामाला असते. मला ज्यावेळेस असं वाटतं की हे तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक असं असताना जर संत महंत रामगिरी महाराज जर इस्लामविषयी असं बोलत असेल तर त्यांना धर्म समजला का हा प्रश्न निर्माण होतो. आणि याबाबत अर्शद शेख यांनी आपले मतं मांडलेली आहे. त्यांनी संत आणि परंपरांची सिरीजही सांगितली. त्यांनी शिवाजी महाराज आणि इस्लाम यांचा संबंध याचं उदाहरण देऊन त्याविषयी त्याच्यावर प्रकाश टाकला आणि राजकारणावरही त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसं आजच्या घटकेला गरज आहे राजकारणाच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता संत महंतांनी आपली सुद्धा प्रतिष्ठा जपली पाहिजे. आणि मानवतेचा, धर्माचा सोडा, मानवतेचा एक संदेश आहे की सर्व जाती धर्माचे लोक जर ईश्वराला, पांडुरंगाला, अल्लाहला जर त्याचं मानायचं असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित गुण्या गोविंदाने नांदलंच पाहिजे. राजकारणाचे कुणीही बळी ठरू नका, अन्यथा पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल. तुकाराम महाराजाच्या भूमीत चाललं तरी काय. Zero News. It's news impact.